हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वर चांगला आहे. बायबल म्हणतं त्याची दया सनातन आहे. आणि आजचा दिवस परमेश्वरी आम्हा सर्वांना पाहण्याची, साजरा करण्याची संधी दिली, त्यासाठी मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मंडळीचे अध्यक्ष, कमिटी आणि सर्व जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी मला या ठिकाणी संधी दिलेली आहे. प्रभू तुम्हा सर्वांना येशूच्या नावामध्ये आशीर्वाद देतो. आम्ही पण करू शकतो. जागे आहेत का सगळे? आज काय आहे? झावळ्यांचा रविवार. झावळ्यांच्या रविवारचं महत्व तुम्ही काय थोडक्यात सांगू शकेल का मला? झावळ्यांच्या रविवारचं महत्व या लोक, जर आम्ही एखादा दिवस, कार्यक्रम जे काही साजरा करतो त्याचं महत्व किंवा त्याची पार्श्वभूमी आम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. तर ठीक आहे, आपण सुरू करूया. एक घोषणा देऊया का आपण? होसाना होसाना होसाना. बोला धन्यवाद. असं होसानाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? आमचे तारणकर. आणि त्याचा रेफरन्स आम्हाला स्तोत्र संहितेमध्ये पाहायला मिळतो की दावीद देवाजवळ प्रार्थना करतो की परमेश्वरा, आमचे तारणकर किंवा आमचा उद्धार कर, माझं तारण कर. ही एक प्रार्थना आहे, देवाच्या जवळ सादर केलेली एक प्रार्थना आहे, उद्धारासाठी, तारणासाठी. नंतर आपण त्याचं विश्लेषण देखील पाहणार आहोत की कशा प्रकारे ती प्रार्थना केलेली आहे किंवा त्या प्रार्थनेचा अर्थ काय आहे. एक शास्त्र भाग आपण वाचूया. योहान शुभवर्तमान 12वा अध्याय. योहानाचे शुभवर्तमान 12वा अध्याय. बारा ते 15 पर्यंत आपण वचन वाचतो आहोत. मिळालं सर्वांना? योहान शुभवर्तमान त्याचा अध्याय 12 आणि 12 ते 15. येशूचा देवस्वामी यरुशलेमेत प्रवेश. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे असे ऐकून खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलचा राजा धन्यवादित असो. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. हे सियोन कन्ये, भिऊ नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येतो. या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. हालेलुया. या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडलेले आहे. म्हणजे योहान ज्यावेळेस हे शुभवर्तमान लिहून सांगत आहे त्यावेळेस तो तपशील असा देत आहे की येशू ख्रिस्त जो गाढवावर बसून आलेला आहे, होसाना होसाना घोषणा झालेल्या आहेत, झावळ्या हलवण्यात आलेल्या आहेत, बाकीच्या शुभवर्तमानमध्ये पडलेले झाडाच्या ढाळ्या किंवा फांद्या घेऊन लोकांनी हलवलेल्या आहेत. जे काही त्यानं वृत्तांत दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टीचा शेवट करत असताना तो म्हणतो, जे असं लिहिलेलं आहे, शास्त्रात असं लिहिलेलं आहे ते पूर्ण झालेलं आहे किंवा ते होण्यासाठी कसं झालं. म्हणजे येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावर किंवा गाढवावर बसून येणार, त्याचा जय जयकार होणार, तिथं त्याचं लोक गौरव करणार, हे सगळं पूर्वनियोजित आहे. आणि तो आठवण करून देतो की ती जी भविष्यवाणी केलेली आहे ती भविष्यवाणी पूर्ण झालेली आहे. आणि जकर्याच्या पुस्तकामध्ये 9व्या अध्याय 9व्या वचनामध्ये आम्हाला ही भविष्यवाणी दिसते. काही स्तोत्रांमध्ये आहे आणि आपल्या कामाने उंच करा कारण राजा आतमध्ये येत आहे असं सांगितलेलं आहे. आणि या सर्व गोष्टी या ज्या आहेत या भविष्यवाणीच्या गोष्टी आहेत त्या यरुशलेम मध्ये येशू ख्रिस्ताचा जयस्थानी प्रवेश होत असताना पूर्ण झालेल्या आहेत. याची थोडीशी मला पार्श्वभूमी तुम्हाला दाखवायची आहे.
मी थोडंसं याच्यावर रिसर्च केला, अभ्यास केला की प्रभू काय हा प्रकार आहे. येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर, येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झाल्यानंतर काही वर्षांनी, येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर काही वर्षांनी ज्यावेळेस मंडळीची सुरुवात झालेली आहे, येशू ख्रिस्तांनी मंडळीची स्थापना केली, पेत्र त्या ठिकाणी मंडळीचं पुढारपण करत आहे. आणि मग पहिल्या शतकात आणि पहिलं शतक संपत असताना आणि दुसऱ्या शतकाची सुरुवात होत असताना काही आत्मिक घडामोडी त्या ठिकाणी घडलेल्या. झावळ्याचा रविवार किंवा हा जो सण आम्ही साजरा करतो, पवित्र शास्त्रामध्ये तशी कुठलीच स्पष्टपणे आज्ञा देण्यात आलेली नाही की तुम्ही तो सण साजरा करा. मग मी शोध घेतला की प्रभू जर हे वचनामध्ये नाहीये तर मग याची सुरुवात झाली कुठून आली, कशी, किंवा याच्याविषयी काही माहिती आहे का. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, नोंदणीकृत किंवा लिखित जे प्रमाण असतं, असं लिखित प्रमाण साजरा करण्याविषयी कुठंच आढळत नाही किंवा कुठल्या एका लेखकाने किंवा एखाद्या वक्त्यानं लिहून ठेवलेलं आहे, त्यानं पाहिलेलं आहे, असं प्रमाण कुठंच नाही. मग ह्या झावळ्यांची जी सुरुवात आहे, हा जो सण पाळण्याची सुरुवात पहिल्या 3 शतकाच्या दरम्यान झालेली आहे. त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की रोमी लोकांचं, रोमी राजांचं जे वर्चस्व लोकांवरती होता, अधिकार होता आणि ते लोकांना त्रास द्यायचे, छळायचे. अशा दरम्यान ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त गाडीवर बसून येरुशलेममध्ये प्रवेश केलेला आहे, त्या ठिकाणी काही यहुदी मुलं, काही यहुदी लोक त्या जागेवर जाऊन रोमी शिपायांना चिडवायचे, होसाना होसाना म्हणायचे आणि पळून जायचे, त्यांना चिडीला आणायचे. तो एक त्रास देण्याचा प्रकार होता. ते दाखवत होते की आमचा ख्रिस्त इथं बसून या जागेवर गाडीवरती बसून आत गेलेला आहे आणि ते चिडवून दाखवत होते का, तर हे रोमी सरकार आम्हाला त्रास देतं, छळ देतं. ते रोमी लोकांना आपला राजा किंवा आपले मालक मानायला येऊ लोक तयार नाहीयेत. आमचा राजा प्रभू येशू ख्रिस्त आहे हे त्याच्यातून ते दाखवत. कालांतरानं तो प्रकार तसाच वाढत गेलेला आहे आणि 3ऱ्या शतकाच्या दरम्यान मंडळीच्या बऱ्याच स्थापना झालेल्या आहेत, मंडळ्या वाढलेल्या आहेत. अशा वेळेस त्यावेळेसचे जे धर्म प्रांताचे बिशप लोक, मंडळींचे वडील लोक, अधिकारी लोक हे एकत्र आले. या झावळ्यांच्या सणाविषयी त्यांनी चर्चा केली, त्याच्यावर विचार विनिमय केला आणि त्यांनी निर्णय घेतला की हा एक सण आपण साजरा करूया. याच्या पाठीमागचा उद्देश असा होता की आपण सगळे एका छताखाली एकत्र यायचं, एकत्र येऊन परमेश्वराची स्तुती करायची आणि जे काही येशूने केलेलं आहे ते आपण त्या ठिकाणी पुढे करून टाकायचं. आणि मग सगळं सर्वसामान्य, सर्व कमिटीच्या मान्यतेने, कमिटीच्या विचाराने बिशप लोकांनी एकत्र येऊन चर्चा करून त्यांनी ते ठराव पास केला आणि मग त्या शतकामध्ये झावळ्यांच्या सणाची सुरुवात झाली. याला शास्त्रीय आधार काय नाही, फक्त त्यांनी जे पाहिलं होतं की येशू ख्रिस्त गाडीवर बसला, त्याला आतमध्ये घेऊन गेलेले लोक नाचले, आनंद केलेला आहे आणि मग तोच प्रकार त्यांनी काय केलेला आहे, पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या 3ऱ्या शतकापासून प्रत्येक मंडळीमध्ये ही प्रथा चालू झालेली आहे. हा जो सण संध्याकाळच्या वेळेस साजरा केला जात होता, कालांतराने त्याच्यामध्ये बदल झाला आणि मग तो सकाळचा सण साजरा करण्यात येतो. मग काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा तिथल्या वातावरणानुसार वेगवेगळ्या वेळेमध्ये त्या फेऱ्या काढल्या जात आहेत किंवा वेगवेगळ्या टायमिंग मध्ये चर्चेस मध्ये झावळ्याच्या रविवारची भक्ती साजरी केली जाते. जर आज जसं आपल्या इथं सकाळी आपण साजरी करत आहोत, काही ठिकाणी दुपारी आहे, काही ठिकाणी संध्याकाळची आहे. आणि मग सगळीकडे ते फेरी मारून होसानाच्या घोषणा देऊन एका ठिकाणी समाप्त करून पुन्हा आपल्या कामाला ते लोक जातात. मग पुढच्या वर्षी तोच प्रकार, त्याच्या पुढच्या वर्षी तोच प्रकार, मग असं करत 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 ते आज कुठं आलेलं आहे, हालेलुया, त्याला आमच्यापर्यंत आलेलं आहे. प्रियांनो, ज्यावेळेस मला फोन केला बाबांनी तुम्हाला या ठिकाणी यायचं बोलायचं, मी जर याचा अभ्यास करत होतो, मग माझ्या लक्षात आलं हा विषय फार मोठा आहे, तो आपल्याला थोडक्यात शिकवणं गरजेचं आहे. डोकं चक्रवले की एकाच ह्या विषयामध्ये याचे उपविषय भरपूर आहेत, त्याला लिमिटेड केलेलं आहे आणि थोडक्यामध्ये आपण पाण्याचा आणि शिकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. आम्ही पाहतो
की येशू ख्रिस्त सण साजरा करण्यासाठी येरुशलेम मधला महत्वाचा यहुदी सण साजरा करण्यासाठी तो आलेला आहे. आणि तो आलेला असतानाच लोकांनी त्याला पाहिलं, लोकांना त्याच्याविषयी आनंद झालेला आहे, लोकांमध्ये चांगलं चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि लोकांनी त्याला राजा म्हणून त्या ठिकाणी पाहिलेला. घोषणेच्या वेळेस ज्या घोषणा दिल्या त्याच्यात जे वेगळे शब्द आहेत त्या शब्दावरून आम्हाला दिसतं की त्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताला राजा म्हणून मानलेला आहे आणि मसीहा म्हणून मानलेला आहे, मुक्तिदाता म्हणून मानलेला आहे आणि तो आता येत आहे. तर हा राजा आता आज जाणार आहे, तर त्या राजाला आपण स्वागत करूया, त्या राजाची स्तुती करूया, अशा प्रकारे त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये झालेलं आहे. प्रियांनो, या ठिकाणी मला दाखवायचं आहे, पहिला आहे काही महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही पाहतो. खजुरींच्या झावळ्या ज्या आता आपण इथं लावलेल्या आहेत त्या घेऊन त्यांनी आनंद केलेला आहे. दुसरं आम्ही पाहतो की त्यांनी होसाना होसाना घोषणा दिलेल्या आहेत. तिसरं आम्ही पाहतो की एका लहानशा गाडवीवरती किंवा शिंगावरती बसून त्याचा आतमध्ये प्रवेश झालेला आहे आणि नंतर आम्ही पाहतो की त्या प्रवेशाच्या दरम्यान बऱ्याच लोकांनी आपली वस्त्र रस्त्यावरती त्याच्या येण्याच्या मार्गावरती हांतरलेली आहेत. आता या चारही गोष्टीचं जर विश्लेषण करायला लागलं तर आपल्याला पूर्ण एक दिवस पूर्ण आहे. हालेलुया. प्रार्थना करा की प्रभू आज मी हा सण साजरा करत असताना माझ्याशी तू बोल, मला मार्गदर्शन कर आणि जे तुझं रहस्य आहे याच्यामध्ये किंवा मी जे शिकायला पाहिजे ते समजण्यासाठी मला मदत कर. याप्रमाणे आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. स्वर्गातून पाहणारे आमच्या जिवंत सेनाधीश बाबा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आणि प्रार्थना करतो. जवळचा रविवार आज त्याच्या विषयी शिकत असताना पवित्र आत्म्या तू आमचं मार्गदर्शन कर, आमच्या अंतःचक्षु उघड आणि तुझी इच्छा समजण्यास, ग्रहण करण्यास आणि कृती करण्यास तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आमच्या अंतःकरण आम्ही तुझ्या हातामध्ये देऊ. प्रार्थना येशूच्या नावात केली बाबा. आमेन. लूक वर्तमान याचा 19वा अध्याय 30 ते 38 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. लूक वर्तमान याचा 19वा अध्याय 30 ते 38 वचन. तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्यांचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले आणि जसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. हालेलुया. आता जे 30 पासून 38 पर्यंत जे वचन आहेत त्या एक एक वचनाचं आम्ही या ठिकाणी परीक्षण करणार आहोत. मगाशी आम्ही योहान वर्तमान मध्ये वाचलं, तिथं शॉर्टकट मध्ये दिलेलं आहे आणि लुकामध्ये त्याचा पूर्ण विस्तार दिलेला आहे. आणि मग 30व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की येशू त्यांच्या संगती बोलत असताना तो म्हणतो, तुम्ही समोरच्या गावात जा. शिष्यांसाठी बोलत आहे, त्याच्या समोर सगळे जमलेले असताना तो म्हणतो समोरच्या गावात जा, तिथं तुम्हाला एक शिंगरू बांधलेलं दिसेल, ते सोडून आणा. मग आम्हाला दिसतं की शिष्याने ते ऐकलेलं आहे, त्याप्रमाणे ते तिथे गेलेले आहेत. त्यांनी ते शिंगरू पाहिलं किंवा ते बांधलेलं जनावर पाहिलेलं आहे. त्यांनी त्याला सोडून आणलं. सोडत असताना त्याच्या मालकांनी लोकांनी विचारलं, त्यावेळेस ते म्हणतात याची प्रभूला गरज आहे. त्या शिंगराला घेऊन येशू ख्रिस्ताकडे आलेले आहेत. येशू त्याच्यावर बसला, लोक त्याला घेऊन चाललेले आहेत, वस्त्र हातात दिलेले आहे आणि शेवटी घोषणा दिलेली आहे.
आता याचं विश्लेषण करत असताना मला तुम्हाला सांगू द्या. पहिली गोष्ट आम्ही पाहतो, वचन 30 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही समोरच्या गावात जा. येशू ख्रिस्त स्वर्गात यरुशलेममध्ये जाण्याच्या आधीची ही एक प्रक्रिया आहे. स्वतः यरुशलेममध्ये जात आहे, परंतु त्याच्या आधी तो शिष्यांना या ठिकाणी काहीतरी सांगत आहे, आणि ते काय आहे, तुम्ही समोरच्या गावामध्ये जा. गावाचं नाव दिलेलं नाही, फक्त समोरचं गाव किंवा शेजारचं गाव किंवा पलीकडचं गाव किंवा आटपाट गाव आपण त्याला म्हणू शकतो, आणि त्या गावामध्ये जा असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय आहे याचा अर्थ? जर तुम्ही आज झावळ्या घेऊन फेरी काढलेली आहे, तर मग मला तुम्हाला असं विचारायचंय की या वचनाप्रमाणे सुद्धा तुम्ही करणं गरजेचं आहे. हालेलुया. फक्त झावळ्या घेऊन गोष्ट देऊन स्वतःला समाधान करून घेऊ नका. मग त्याच्या आधीची वचनं काय सांगतात, त्याच्यानंतरची वचनं काय सांगतात, याचा देखील आम्ही अभ्यास करून त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. जर तुम्ही घोषणा देता, झावळ्या हलवता आणि जर तुम्ही आनंद करता, तर तुम्हाला पहिले आता या ठिकाणी एक आज्ञा आहे किंवा गोष्ट आहे, ती म्हणजे काय, तुम्ही समोरच्या गावात जायला पाहिजे. माझा पहिला प्रश्न असा आहे, झावळ्या हलवण्याच्या आधी तुम्ही समोरच्या गावात गेला होता का? हालेलुया. समोरच्या घरात गेला होता का? समोरच्या दुकानामध्ये गेला होता का? तुमच्या समोर कोण आहे? ज्या ख्रिस्ताला तुम्ही आता गौरव देता, त्या ख्रिस्तानं जे काही सांगितलेलं आहे ते जर आम्ही केलं तर आणखी चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी पहिली गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, येशू ख्रिस्ताची ही एक आज्ञा आहे शिष्यांसाठी की माझे गौरव करण्याच्या आधी तुम्ही माझं आज्ञापालन करणं गरजेचं आहे. काय होतं प्रियानो, आज्ञापालनाची वेळ येते ना, त्यावेळेस आम्हाला फार तीव्र कंटाळा येतो. आज्ञापालन म्हणलं की आम्हाला टेन्शन येतं. आज्ञा सोडून बाकीची काही कामं सांगा आम्ही करतो, कारण आज्ञा आम्हाला कडक वाटते. परंतु या ठिकाणी तो काय म्हणतो, तुम्ही समोरच्या गावात जा. या ठिकाणी ख्रिस्ताने दिलेली कामगिरी आहे, ख्रिस्ताने घातलेली आज्ञा आहे, आणि त्याची इच्छा आहे की त्या लोकांनी जे त्याच्या बरोबर आलेले आहेत त्यांनी पहिलं आज्ञापालन शिकणं गरजेचं. पवित्र शास्त्रामध्ये या शब्दासारखं वाक्यासारखं दुसरं आणखी एक वाक्य आहे की तुम्ही समोरच्या डोंगराकडे जा. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही घरात बसू नका, समोरच्या डोंगराकडे पळा किंवा जावा. वाचले का तुम्ही? त्यावेळेस लोट त्याच्या घरामध्ये बसला होता, देवदूत आले आणि काय म्हटले, आम्ही या गावाचा नाश करणार आहे, मारून टाकणार आहे, सगळी जाळपोळ करणार आहे. लोट तू इथं थांबू नकोस, तू तुझी पत्नी परिवार सगळे घे आणि कुठं जा? कुठं जा? समोरच्या पर्वताकडे, समोरच्या टेकडीकडे किंवा समोर जो डोंगर आहे त्याच्याकडे तू जा. तिथे एक आज्ञा आहे. आणि तिसरी आज्ञा जा म्हणून आम्ही पाहतो मार्कच्या शुभवर्तमानमध्ये येशू स्वर्गावर नव्हता असताना त्यांनी दिलेली एक मोठी कामगिरी, मोठी आज्ञा, जबाबदारी, आणि तो म्हणतो जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा. हालेलुया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही होसाना म्हणणार असाल तर त्याच्या आधी तुम्हाला बाहेर जाणं गरजेचं. याचा अर्थ आहे की प्रभू मला काहीतरी बोलवत आहे, काम सांगत आहे, माझ्यात काहीतरी त्याची इच्छा आहे, जबाबदारी देत आहे. माझी जबाबदारी काय आहे मला समजलं पाहिजे. तर माझी जबाबदारी काय आहे, मी समोरच्या गावात जायला पाहिजे. समोरचं गाव, आता आमच्या आसपास बरीच गावं आहेत, आम्हाला नाव दिलं नाही, परंतु पवित्र आत्मा त्यावेळेस मार्गदर्शन करत त्यावेळेस तुम्ही पाऊल बाहेर टाकताल, तुम्हाला कुठं जायचं आहे. अब्रामाला परमेश्वर काय म्हटलं, अब्रामा तू आपलं घरदार, अजून काय, आपली शेती आणि नातेवाईक सगळं सोड आणि मी दाखवील त्या देशामध्ये तुझा किंवा चल. गावाचं नाव सांगितलं का तिथं? नाही सांगितलं, कदाचित सांगितलं असेल नसेल. महत्वाचं काय आहे की देवाची इच्छा आहे की आम्ही त्याचं आज्ञापालन करायला शिकलो पाहिजे. आणि मग तो जर जा म्हणतो तर जायचं, थांब म्हणतो तर थांबायचं, उठ म्हटलं तर उठायचं आणि बस म्हटलं तर बसायचं. आणि ह्या क्रिया ज्यावेळेस घडतात त्यावेळेस त्याला म्हटलं जातं देवाबरोबरचं अधीनतेचं नातं. येशू ख्रिस्त त्या शिष्याला म्हणतो समोरच्या गावाचा. आज तोच
येशू तुमच्यासाठी बोलत आहे आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही कंपाऊंड मध्ये होसाना म्हणण्याच्या आधी कंपाऊंडच्या बाहेर जा. हालेलुया. समोरच्या गावात जा. काय समोरच्या गावात कशासाठी जायचंय? 9 वचन आम्हाला पुढे दिसतात 30 मध्ये. तिथे एक शिंगरू तुम्हाला आढळेल, पण कसं आहे ते बांधलेलं आहे. हालेलुया. असंच लिहिलंय ना, तुम्हाला तिथं बांधलेलं एक शिंगरू दिसेल. मग ज्यावेळेस तुम्ही समोरच्या गावात जाल तर तुम्हाला काय शोधायचंय? बांधलेली शिंगरू. आता शिंगरू हा शब्द थोडा बाजूला काढूया, समजण्यासाठी गाढव हा शब्द वापरू. चालतंय ना? आता मग तो असं म्हणतो की तुम्ही समोरच्या गावात जा, तुम्हाला तिथं बांधलेलं एक गाढव दिसेल. दिसलं का गाढव? दिसलं का नाही? गेला होता? समोरच्या गावात, समोरच्या घरामध्ये, समोरच्या गल्लीमध्ये, समोरच्या हॉस्टेलमध्ये, शाळा कॉलेजमध्ये, तुमच्या समोरच्या दवाखान्यामध्ये, समोरच्या ऑफिसमध्ये, कंपनीमध्ये अशी बरीच लोक आहेत, बरीच गाढव आहेत की ज्यांना बांधून ठेवलेला. आणि ख्रिस्ताची इच्छा आहे की तू जा आणि ते बांधलेले गाढव, ते बांधलेले लोक, ते बांधलेले आत्मे तुम्ही बघा. Praise the Lord. आम्ही जातो, गावामध्ये जातो, पाहुण्यांकडे जातो, दवाखान्यामध्ये जातो, आमच्या पेशंटकडे जातो, शाळा कॉलेजमध्ये जातो, आमच्या लेकरांकडे जातो, विद्यार्थ्यांकडे जातो. परंतु आम्ही कधी बाहेरच्या लोकांकडे गेलो का त्यांना पाहण्यासाठी? कधी आम्ही डोळे उघडून पाहिलं का माझ्या शेजारच्या गावातल्या लोकांची काय परिस्थिती आहे? मी माझ्या घरातून ज्यावेळेस इकडे यायला निघतो, नांदी मार्गे येतो, आणि मी ज्यावेळेस त्या नांदीमध्ये प्रवेश करतो आणि इकडे येत असताना त्यावेळेस एक वर्णन येतं. इतकं त्या ठिकाणी मूर्ती पूजेचं सामर्थ्य आहे, इतके लोक त्या ठिकाणी आहेत की जे बंधनामध्ये आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या पापामध्ये पडलेले. यांना कोण शुभ तुम्हाला सांगू शकतो का? गेले का तिथं कोण? का नांदीचंच गाव घेतलेलं आहे? कारण ते तुमच्यापासून जवळ आहे, 3-4 किलोमीटरवर आहे. येशू म्हणतो तिकडे बघ, तिथं बांधून ठेवलेले लोक आहेत, बंधनामध्ये आहेत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेल्या लोकांना तुम्हाला चॅलेंज आहे की जर मला पवित्र आत्मा आहे, मला दान आहे, मला सर्व प्रकारचे गिफ्ट मिळालेले आहे, तर मग मला बांधलेले लोक दिसतात. हालेलुया. लोकवृक्ष वर्तमान एक वचन आपण वाचूया. लुकाचं पुस्तक 4 अध्याय आणि 18 वचन जरा करा, वाचा कोणीतरी. लूक 4:18. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिनास वार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. दिनास वार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे. त्याने मला पाठविले आहे. कशासाठी? ते अशासाठी की हा? धरून नेलेल्याची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. खेचले जात आहे त्यास सोडून पाठवावे. बस. धरून नेलेल्यांची सुटका. धरून नेलेले म्हणजे बांधून नेलेले, आणि सुटका हा शब्द वापरलाय. त्यांची सुटका करण्यासाठी येशू म्हणतो प्रभूने मला अभिषेक केलेला आहे, प्रभूने मला आत्मा दिलेला आहे, प्रभूने मला गिफ्ट दिलेलं आहे, प्रभूने मला सामर्थ्य दिलंय. कशासाठी? नांदीमध्ये बांधलेले लोक जे आहेत, धरून नेलेले लोक आहेत, व्यसनामध्ये आणि पापामध्ये जे बंधनामध्ये पडलेले लोक आहेत, त्यांना सोडवण्यासाठी प्रभूने मला पाठवले. हालेलुया. या लोकांना सुद्धा येशू काय करतो? पाठवतो. काय म्हणतो? जा. जाणे म्हणजे काय? जा म्हणून सांगणे, याचा अर्थ पाठवणे. पित्याने येशूला पाठवले, येशू शिष्यांना पाठवतो, आणि तोच येशू आज तुम्हाला म्हणतो की तुम्ही जाणार आहे का? तुम्ही जायला तयार आहे का? आवडच नाही. असाच प्रश्न विचारला मीटिंग मध्ये. फार पाप झाले पृथ्वीवरती,
फार जातीवाद चाललेला आहे, फार सगळे आपल्या इच्छेप्रमाणे चालतात, नरकाकडे चाललेले. तुमच्यापैकी कोण जाईल का? एकट्याने हात वर केला, प्रभू मी जाईल, मला पाठव. माहिती का होतं कोण? यशाच्या पुस्तकामध्ये आम्हाला दिसतं की तिथं विचारलेला प्रश्न आहे की आमच्यासाठी कोण जाईल. एक व्यक्ती उठतो म्हणतो त्या मीटिंग मध्ये, प्रभू मी आहे, मला पाठव. आणि त्याने त्याला पाठव. त्याचा रेफरन्स आम्हाला योहान 3:16 मध्ये दिसतो की देवाने आपला पुत्र दिला म्हणजे पाठवला. तो येशूला पाठवू शकतो. येशू शिष्यांना पाठवतो आणि तोच येशू आज त्या शिष्यांच्या बरोबर तुम्हाला आणि मला म्हणतो की तू जा, जाऊन काय कर, इथं जे बांधलेले आहेत त्यांना बघ. मी जर स्वर्ग सोडून खाली येतो आणि तुम्हाला बंधनात सोडवतो, तर तुम्ही जे बंधन मुक्त झालेले आहात, आता तुम्ही जावा, त्यांची परिस्थिती बघा, त्यांचं आत्मिक जीवन बघा, त्यांचे शाप बघा, त्यांचं पाप बघा, त्यांचा नाश बघा आणि जे ते बंधनात आहेत त्यांची बंधनं सोडा. हालेलुया. हालेलुया. शिष्य गेले समोरच्या गावात आणि मग बायबल म्हणतं वचन 32 मध्ये त्यांना ते दिसलं. आढळले शब्द आहे का तिथं? वाचा बरं. लोक 19:32 काय म्हटलेलं आहे? तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्यांनी सांगितल्याप्रमाणे आढळले. सांगितल्याप्रमाणे आढळले म्हणजे त्यांना दिसलं. आज मंडळ्या ख्रिस्ती विश्वासणारे आत्मिक आंधळे झालेले, त्यांना ख्रिस्तानं सांगितलेलं आणि बंधनामध्ये असलेले लोक दिसतच नाहीत. जरा रागी सारखे बोलतो, क्षमा करा, पण बोलतो. दिसतंय का आम्हाला की लोक बंधनामध्ये आहेत? दिसतंय का आम्हाला की ते नरकामध्ये चाललेले आहेत? यांना दिसलं. वचन त्यांची साक्ष काय देतं की ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे, म्हणजे येशूने जे काही त्यांना सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी बघितलं, तिथे गेले आणि त्यांना ते आढळले, त्यांना दिसले. देवाच्या प्रिय लोकांनो, होसानाचा गजर साजरा करण्याच्या आधी तुम्हाला लोकांची परिस्थिती दिसली पाहिजे. तुम्ही बंधमुक्त झालेले आहेत का? झाला की नाही? बोला की, मी प्रश्न विचारला, तुम्ही बंधमुक्त झाला की नाही? अजूनही धगधग वाटते का? खरं काय करतो काय सांगणार? तुम्ही बंधमुक्त झालेला आहे का? जर तुम्ही बंधमुक्त झालेला असाल तर नक्कीच तुमचे डोळे उघडलेले असतील. आता डोळे उघडलेले असतील तर तुम्हाला ते आढळलं पाहिजे, तुम्हाला ते दिसलं पाहिजे. शिष्याला दिसलं. मग पुढे आम्ही पाहतो ते बघत बसले नाहीत. अरे वा, किती छान दोरी बांधली, कासरा केवढा चांगला असेल. पहिले दोरी होते, आता नायलॉनचे दोरे आलेले आहेत. त्याला घुंगरू बांधले वाटतं, चांगलं सजावट केले. विचार करत बसले नाही. मग त्याला बघितलं, शास्त्र म्हणतं ते त्याला सोडवावं लागले. 33 वर्ष थांबल्या म्हणतात. प्रियानो, येशू यरूशलेममध्ये जाण्याच्या आधी त्याची इच्छा आहे की लोकांनी बंधमुक्त व्हायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आणि मग शिष्य गेले आणि त्यांनी काय केलेलं आहे, त्या ठिकाणी त्याला त्या गाढवाला, त्या शिंगाला ज्याला बांधून ठेवलेलं आहे त्याला सोडवलेलं आहे. असं त्याला तिथं कोण सोडवणार त्यांना? येशू ख्रिस्त जाऊन गाठी सोडत बसणार आहे का? नाही. त्यांनी आमची मरणाची गाठ सगळ्यात मोठी सोडवलेली आहे आणि त्याच्यातून आम्हाला मोकळे केले. आता त्याची इच्छा आहे की त्याचं जे पाऊल आहे त्या पाऊल ठेवून आम्ही पुढे जावं आणि आम्ही लोकांची बंधनं सोडवावीत. हालेलुया. एक चॅलेंज आहे, आव्हान घ्या या दिवशी की मी माझ्या समोरच्या गावात, घरात, देशात, कुठं माझ्या डोळ्यापुढे बंधनामध्ये लोक दिसतात, मी त्यांना सोडवायचं नाही. कारण त्याने साक्षी दिली. लोकमध्ये आम्ही वाचतो 4 अध्यायात की त्याने मला त्या लोकांना सोडवण्यासाठी, फेसलेल्यांना मोकळं करण्यासाठी, जाचलेले आहेत, निराशामध्ये, पीडामध्ये आहेत, त्यांच्यासाठी मला पाठवलेलं आहे. मग त्याच ख्रिस्ताला मी जर स्वीकारलेलं आहे तर मी असं का म्हणू शकत नाही की ही माझी जबाबदारी आहे, मला ख्रिस्तानं पाठवलेलं आहे. मी जाईन आणि लोकांची बंधनं सोडून. आमेन.
निर्णय घ्या की मी जबाबदार आहे त्या व्यक्तीला जो माझ्या समोर आहे, परंतु तो बंधनामध्ये आहे, तो नरकामध्ये आहे. मी जोपर्यंत त्याला सोडवत नाही तोपर्यंत ती माझी जबाबदारी. होऊ शकतं का असं? होऊ शकतं का? व्हायला पाहिजे. त्याशिवाय जय गोष्ट होऊ शकत नाही. आणि मग त्यांनी ते सोडवलं. कोणीतरी आला आणि विचारलं, तुम्ही काय करताय, काय चालवलं प्रकार? आणि मग ते काय म्हणते वचन 33 मध्ये 34 मध्ये, प्रभूला याची गरज आहे. हालेलुया. फार महत्वाचा हा शब्द आहे बरं का. प्रभूला याची गरज आहे. हालेलुया. बरं, आता दुसरा प्रश्न आहे, प्रभूला तुमची गरज आहे का? ज्यांची गरज आहे तेवढेच होय होय म्हणून वाटतं, बाकीचे तुमची गरज नाही प्रभूला. बरं, तुम्हाला प्रभूची गरज आहे का ते पण नाही? बोलायचं बोला, जावा आमचा मी घरी जाऊन झोपतो, असं काय आहे का? प्रियानो, लक्षात घ्या, जगातील प्रत्येक व्यक्ती हा देवनिर्मित आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलेलं आहे. तर प्रत्येक व्यक्तीची गरज ख्रिस्ताला, प्रत्येक व्यक्तीवर त्याला प्रेम केलेलं आहे. तो असं म्हणलं नाही फक्त माझे यहुदीच लोक, माझ्या अब्रामाच्या वंशातलेच लोक, याकोबाचेच लोक किंवा जयसिंगपूरचेच लोक, असं नाही म्हटलेलं. बायबल सांगतं त्याने जगावर प्रेम केलेलं आहे, जगासाठी रक्त सांडलेलं आहे. तर प्रत्येक व्यक्तीसाठी ते रक्त आहे, म्हणून त्या ठिकाणी शब्द प्रयोग केलेला आहे. प्रभूला याची गरज आहे. लक्षात घ्या, हे जे पापामध्ये पडलेले आहेत यांना प्रभूची गरज आहे आणि प्रभूला त्या लोकांची गरज आहे. प्रभूला सुद्धा ते लोक पाहिजे. जर समजा येशू तुमच्या समोर आला आणि म्हटलं, आय लव्ह यू, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुम्ही काय म्हणाल? हालेलुया. कोण आहे टाळ्या वाजवतात त्याच्यासाठी? बरोबर आहे. आम्ही पण प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, होय मी पण तुझ्यावर प्रेम करतो. मग प्रेम करतो आणि त्यानं जर प्रेमात एखादी मागणी केली तर काय करायचं? प्रेमाच्या पोटी तुम्ही त्याला रिप्लाय दिला, होय मी तुझ्यावर प्रेम करतो, मग तो म्हटला सिद्ध कर, माझी मागणी आहे त्या एका आत्म्याला सोडून आण, काय करणार? प्रभू असलं प्रेम मी नाही करत. मोबाईल बायबल काय मागितलं दिलं असतं तर चाललं असतं, पण या आत्मे सोडून आण म्हणलं म्हणजे अंगावर काटे येतात प्रभू. हालेलुया. एक गोष्ट वाचली होती मी पुस्तकामध्ये, काल्पनिक आहे. दौंडी पिटवली गेली जंगलामध्ये, राजा येत आहे, राजाला भेटायला सगळ्या प्राण्यांनी अमुक अमुक ठिकाणी हजर राहा. संध्याकाळी 5 वाजता राजा जंगलात या ठिकाणी येणार. तो राजा कोण? स्वतः परमेश्वर. कुठल्या जंगलामध्ये? यादेच्या जंगलामध्ये, त्या बागेमध्ये परमेश्वर प्राण्यांची भेट घ्यायला येणार आहे. सगळ्यांनी 5 वाजता तयार राहा. 4:30 ला सगळे जमा झाले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ड्रायव्हर तुम्ही किती वाजता जमा होता? प्राणी हुशार आहेत ना, 4:30 ला जमा झाले. आणि मग प्राण्यांमध्ये एक चर्चा चालू झाली. ती मुंगी विचारते, तू काय आणलंस शेजारच्याला? हत्ती काय विचारतो, राजा त्याला तू काय आणलंस? वाघ त्या दुसऱ्याला विचारतो, तू काय आणलंस? शेवटी मग तिथं कोंबडी आली. कोंबडीला सगळ्यांनी विचारलं, तू काय आणलंस का? तुम्ही अंड आणलेला आहे. असं प्रत्येकाने काहीतरी आणलं. माकड म्हणलं मी आंबा आणला, पक्षी म्हणले आम्ही हे आणलं ते आणलं, आणि शेवटी हलत डुलत एक म्हैस आली. तिला सगळ्यांनी विचारलं, तुझ्याकडे काय दिसत नाही, पिशव्या कुठे आहे तुझ्या? ती म्हणली मला टेन्शन आलंय, काय देऊ त्या प्रभूला, त्या राजाला काय देऊ? तुम्ही सगळ्यांनी घेतलंय, मला असं द्यायचंय जे तुमच्याकडे नाही, पण काय द्यायचं कळतच नाही, काय करू? आणि तेवढ्याच राजाची एंट्री झाली. आणि मग प्रत्येक जण जाऊन राजाला भेटलं. राजा माझ्याकडे तुला हे गिफ्ट, कोणी फळ दिलं, कोणी पानं दिली, फुलं दिली, असं करत करत कोंबडी आली. कोंबडी म्हणली प्रभू माझ्याकडे तुला आनंद. सगळं झालं. आता म्हशीची वेळ आली.
सगळे बघायला लागले, तिच्याकडे तर काय दिसत नाही. आता राजा हिला बहुतेक शिक्षा करणार. राजाने विचारलं, बाळ तू काय आणलंस? ते म्हणजे प्रभू माझ्याकडे काही नाहीये, पण काहीतरी द्यायचंय तुला, असं द्यायचंय ना की तू प्रसन्न होशील. मग दे ना म्हटलं लवकर. काय करू. शेवटी तिनं आपल्या पिशवीत हात घातला, चाकू काढला आणि मांडीच्या फऱ्यावर असा जोरात कापून एक मांसल भाग काढून त्याच्या समोर ठेवला. आणि ती म्हणली, प्रभू हे माझ्या शरीराचं तुला अर्पण आहे. हालेलुया. तो म्हणला, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे. हालेलुया. तो काय म्हणला, तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे, कारण तू प्रेमापोटी आपल्या शरीराचं अर्पण केलेलं. म्हणून प्रश्न विचारला की जर तुम्ही येशू प्रेम करता आणि येशूने जर तुम्हाला म्हटलं माझ्यावर तुझं प्रेम आहे का, तुम्ही हो म्हणला, आणि त्या प्रेमापोटी जर तो म्हणला मला एखादा आत्मा आण, तर तुम्ही काय करणार? अंडी देणार, लहान फुलं देणार, फळं देणार? प्रियांनो, त्याला रक्तच अर्पण पाहिजे, जे एका भावाचं स्वीकारलं गेलं, फुला फळांचं आणि शेतीचं नाकारलं गेलं. योहान मध्ये म्हटलेले की तुम्ही फळ द्यावं यासाठी तुम्हाला मी निवडलं. ते फळ काय आहे? तो एक बंदिवासामध्ये असलेला आत्मा आहे, जो मोकळा करून त्याच्याकडे आणायचा. हालेलुया. आणि मग आम्ही पाहतो, तो म्हणतो याला, प्रभूला याची गरज आहे. लक्षात घ्या, प्रभू त्या आत्म्याची वाट बघत आहे. जोपर्यंत त्या आत्मे तुम्ही त्याच्याकडे घेऊन जात नाही, तोपर्यंत त्याला आणतो नाही. तुमची जबाबदारी आहे, ती मंडळीची जबाबदारी आहे, वैयक्तिक माझी जबाबदारी आहे की माझ्या येशूला मी जर प्रेम करतो तर घड्याळ आणि मोबाईल गिफ्ट देऊ काय? त्याला आवडलेलं जेवण देऊ काय? काहीतरी एखादी खुर्ची देऊ काय? प्रियांनो, वचन स्तोत्रामध्ये म्हणलं, जग आणि जगातील पृथ्वी आणि पृथ्वीतील सर्व काही माझे आहे. तुम्ही त्याला काय देऊ शकता? त्याला त्या वस्तू नको आहे, त्याला जिवंत फळ पाहिजे. त्याला या लोकांची गरज आहे. हालेलुया. तुमच्या शेजारच्या लोकांकडे बघा आणि ते मनात घ्या की ह्या व्यक्तीची गरज प्रभूला आहे. मग तिथं सांगितलं, तो काहीच व्यक्ती बोलला नाही. ठीक आहे म्हणला, घेऊन जा. काय म्हटलं असेल? ठीक आहे, प्रभूला पाहिजे ना, मी सोडतो. प्रभूला पाहिजे, मी देतो. प्रभूला पाहिजे, मी काही अडवत घेत नाही. प्रभूला पाहिजे, तो निसंकोचपणे काळजी न करता घेऊन जा, मी आडवं येत नाही. काय झालेलं माहितीये का? लोकांना जिंकण्याच्या आधीच आमच्या मनाची आम्ही तयारी केली. लोक काय म्हणतील? कोणतरी आडवं येईल, कोणतरी विरोध करेल, कोणीतरी आम्हाला मारल, आमची छळ निंदा करतील. लक्षात घ्या, ज्यावेळेस प्रभूच्या वाणीप्रमाणे तुम्ही जातात, एकही अडथळे तुमच्या समोर येत नाही. आणि जर येणार असेल तर येशूच्या नावात ते कधीच निघून गेले. देव त्या विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात घालेल आणि तो म्हणाल, चला मी तुम्हाला मदत करतो. हालेलुया. आमचा परमेश्वर साधा सुद्धा परमेश्वर नाहीये, त्याला काही करता येत नाही असा परमेश्वर नाहीये. तो अद्भुत कृत्य, महत्कृत्य, चमत्कार करणारा परमेश्वर. तो विरोधकांचं डोकं, त्याचे प्लॅन सगळे चेंज करण्यास सामर्थ्य मला. म्हणून त्या विरोधी लोकांकडे बघू नका, बंधनं सोडायची काम करा. मग सोडलं त्याला आणि काय केलेलं आहे? मग येशूकडे येरुशलेम मध्ये घेऊन आलेला आहे. येरुशलेमकडे आले. येरुशलेम इथं शलोमोनाचं मंदिर आहे, तिथं सण चालू आहे आणि त्या सणाच्या त्या दिवसामध्ये येशूकडे त्यांना घेऊन आलेला आहे, त्या शिंगाला घेऊन आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देव आज त्या लोकांची वाट बघत आहे. गर्जना आणि घोषणा करण्याच्या आधी लोकांना तुमच्या बरोबर ख्रिस्ताकडे आणलं पाहिजे. कशासाठी? कारण ख्रिस्ताची इच्छा आहे की तो जो उत्सव आता गाडीवर बसून जी मिरवणूक निघणार आहे, त्याच्यामध्ये या लोकांनी सुद्धा असायला पाहिजे. हालेलुया. आधी मिरवणूक निघाली मग शिंगराला असलेलं आहे का तिथं? का तसं काय आहे? आता दुसरा असा प्रश्न विचार करा, ते शिंगरू आलं नसतं तर मिरवणूक निघाली असते का? तुम्हाला काय वाटतं? हालेलुया. निघाली असते? नाही.
ते शिंगरू तिथं महत्वाचं आहे, ते गाढव तिथं महत्वाचं आहे. गाढवावर बसल्याशिवाय पुढे जाणंच नाहीये. तशाच प्रकारे प्रिय आज बरेच असे लोक आहेत की येशू त्यांची वाट बघतो की स्वर्गातल्या मेजवानीमध्ये ते असावेत, म्हणून अजून लवकर रॅप्चर होत नाही. स्वर्गामध्ये ते लोक सुद्धा असावेत म्हणून तो लवकर येत नाही. तो वेळ लावत आहे कशासाठी? त्या लोकांनी सुद्धा माझ्या लग्नाच्या मेजवानीमध्ये असावं. हालेलुया, हालेलुया. सुंदर कारण देतं की नाही. आम्ही आता सुवार्ता सांगितली या धावळ्यांच्या द्वारे. आणलं का कोणाला आज नवीन? मगाशी सूचना दिली, नवीन कोण आला असेल तो करावा. कोणच उभं राहिलं का बरं असं झालं? तुम्हाला असं वाटलं ना आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, कोणाला तरी जे विदाउट ख्रिस्ती आहेत ज्यांचं तारण झालं नाही, आज त्यांना बोलवावं, चला धावण्याचा रविवार कसा असतो तुम्हाला मी दाखवतो, आणि त्या निमित्तानं त्यांना चर्च मध्ये घेऊन आजचं वचन त्यांना ऐकायला लावलं असतं. सकाळी उठल्या उठल्या मेसेज केले ना सगळ्यांनी, हॅपी काय काय पुढे असेल त्याने घोषणा केली. देव देव तुमची वाट बघत आहे. तुम्ही जर त्या मिरवणुकीमध्ये आहात तर येशू म्हणतो अजून गाढव बाहेर आहेत, त्याला आत यायला पाहिजे. ते लोक ज्यांना माहिती नाही आम्ही कुठं असायला पाहिजे, भटकत आहेत, त्या लोकांसाठी येशू थांबलेला आहे. आणि मग ज्यावेळेस ते आले, ते गाढव आलं, त्यावेळेस त्याच्यावर तो बसला. Praise the Lord. Hallelujah. देवाला बसण्यासाठी म्हणजे ख्रिस्ताला बसण्यासाठी त्या शिखराची गरज होते. आणि प्रियांनो आज अशी शिखर बरेच आहेत की ज्याच्यावर येशू अजून बसलेलाच नाही. येशू त्यांची वाट बघत आहे, परंतु ते स्वतःहून ते गाढव येणार ना तिथं. त्यांना काय केलं पाहिजे? त्यांना गाड्यावर बसून त्याच्या मागे हात 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 चल 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 करत ढकलत त्यांना इकडे आणलं पाहिजे. बघितलं का कधी गाढवांना हाकलत आणलेले त्या लोकांकडे? गाडीवर बसलेले असतात, पळत असतात, काठी असतात आणि पळत येत असलेले, चला इकडे जायचंय तिकडे जायचंय, तेच काम तुम्हाला आणि मला करायचं. मग येशू बसला. मग शास्त्र म्हणतं आता त्याची त्या ठिकाणातून सुरुवात झालेली आहे. मंदिराकडे येरुशलेमच्या गेट मध्ये आज जायचं. आणि मग ते जात असताना लोकांनी आपली वस्त्रे काढली, अंगरखे काढले, शॉल काढले, कपडे असतील जे काय असतील ते त्याच्या पुढे पसरले आणि त्याच्यावर तो चालत गेला. त्याच्यावर ते गाढव चालत गेलं, त्याच्यावर तो बसलेला आहे. लोकांनी जयघोष केला. आणि मग शास्त्र 38 वचनामध्ये प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद असं अशा त्यांनी घोषणा केली. आज ही ख्रिस्त कुठेतरी जायची इच्छा धरत आहे. आज ही ख्रिस्त त्या गाढवाची वाट बघत आहे. आज ही ख्रिस्त त्या शिष्यांची वाट बघते की माझा ऐकून कोणतरी त्या ठिकाणी. जर तुम्ही स्वतःला येशूचे लोक समजता तर ती तुमची आणि माझी जबाबदारी आहे की मी ख्रिस्ताचं आज्ञा पालन करणं गरजेचं आहे. आता दुसरा भाग असा आहे की ख्रिस्ताने घोडा का निवडला नाही आणि गाढवच का निवडलं? बघा, जो जयघोष केलेला आहे ना त्याच्यामध्ये प्रभूच्या नावाने येणारा किंवा राजा किंवा तो प्रभू जे काय असेल म्हणलेलं आहे ना, तर या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट काय घडलेली आहे की यहुदी लोकांनी येशू ख्रिस्ताला राजा म्हणून पाहिलेला. यहुदी लोकांनी काय केलं? राजा म्हणून पाहिलं. कुठला राजा? मुक्त करणारा, सोडवणारा राजा. यांचं हे बरोबर आहे, परंतु आत्मिक जीवनामध्ये त्यांची ही गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस त्यांनी राजा म्हणून घोषणा दिली त्यावेळेस त्यांच्या माइंड मध्ये असं होतं की हा येशू आम्हाला रोमी लोकांच्या सत्तेखालून सोडवेल, हा येशू आम्हाला त्या अधिकारापासून सोडवेल, हा येशू आम्हाला त्या जास, त्रास, कंटाळा आणि जे काय आमचं शासन आमच्यावरती आहे, आमच्यावर जे काय ते सत्ता गाजवत होते त्या रोमी साम्राज्याच्या सत्तेपासून हा आम्हाला सोडवेल. म्हणून त्याला राजा म्हणून त्यांनी घोषणा दिली. प्रभूने त्याला पाठवलेलं आहे. म्हणून त्या घोषणेमध्ये ते काय म्हणतात? होसाना होसाना. याचा अर्थ काय? प्रभू तू आमचं या शत्रूपासून सुटका कर, आमचं तारण कर. ते प्रार्थना करत आहेत ख्रिस्ताला की ख्रिस्ता या सर्व गुलामगिरीतून तू आम्हाला सोडव, आमचा उद्धार
हालेलुया. आता प्रश्न आहे, मग आमचं तारण कर, आमचा उद्धार कर, ख्रिस्ताने त्यांचं तारण केलं. तुम्हाला काय वाटतं? ख्रिस्ताने या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्यांचं तारण केलं का? बोलायचं आपल्याकडे अजून 15 मिनिट. ख्रिस्ताने यहुदी लोकांचं तारण केले. केलंय? आपण याच्यासाठी टाळ्या वाजवायला प्रेमानं वाजवा की म्हणून. अजून कोण सांगू शकतं ख्रिस्ताने त्यांचं तारण केलं? तुम्हाला शिक्षा नाही हो, तुम्हाला समजण्यासाठी मी विचारत आहे. प्रियानो, आता वधस्तंभाकडे या त्या चौकशीच्या दरम्यान, आणि मग त्याच्यावर खटला भरला. काही लोकांनी खोट्या साक्षी दिल्या, आम्ही याला असं असं बोलताना ऐकलेलं आहे. मग पिलाताने विचार केला, आता काय करायचं? तुम्हाला माहिती ते लोक काय बोलले? पिलाताने त्याला निर्दोष सोडण्याचा निर्णय घेतला. तो म्हणतो मला याच्यात काही दोष आढळत नाही. पण तिथं असे बरेच लोक होते जे या मिरवणुकीमध्ये होते. हालेलुया. मिरवणुकीत आज सगळे आलेले जर हात वर करा. हालेलुया. एवढेच 5-6 जणच होते. मला जरा यायला वेळ झाला, मला तुमची शूटिंग करायची होती, पण काही कारणामुळे मला यायला वेळ झाला, सॉरी. त्या मिरवणुकीतले लोक होते. आणि मग ज्यावेळेस पिलात तो अधिकारी म्हणतो मला याच्यात काही दोष दिसत नाही, त्यावेळेस हे लोक काय बोलले माहिती का? याला वधस्तंभावरती खिळा, याला शिक्षा करा. किती दिवस झालेले? मोर्चा निघून म्हणजे ते मिरवणूक निघून किती दिवस झालेले? महिना झालाय का? 15 दिवस झालेत का? जस्ट 3-4 दिवस, जे विसरू शकत नाही असं मोठं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आठवणीत राहणाऱ्या गोष्टी त्या आहेत. आणि हेच लोक आता काय म्हणतात? याला वधस्तंभावरती खिळा. प्रश्न असा आहे की जे जयघोष करत होते, आज हे लोक याला वधस्तंभावर खिळा असं का म्हणतात? येशूने यांचं काय वाईट केलं होतं का? येशूने यांना काय शिवाशाप दिले होते का? मग हेच लोक त्याच्या विरोधात का उभे राहिले? कारण येशूने यांचं तारण केलं नाही. जे होसाना होसाना म्हणून त्यांनी विनंती केली होती ना, आमचा उद्धार कर, येशूने तारण केलं नाही. येशू ख्रिस्त त्यावेळेस त्यांना रोमी सत्तेतून काढण्यासाठी आला नव्हता. तो या जगाचा राजा म्हणून सुद्धा आलेला नव्हता. तो एक तारणारा म्हणून, पापाची क्षमा करण्यासाठी अर्पण होणारा कोकरा म्हणून त्या ठिकाणी आलेला होता. मग ज्यावेळेस ते जयघोष करत होते, त्यावेळेस त्यांचा मनाला असं वाटत होतं की हा राजा, हा येशू आम्हाला गुलामीतून सोडवेल. परंतु ज्यावेळेस त्याला अटक झाली, हा शांतच आहे. याच्यावर आरोप ठेवला, तो शांतच आहे. आता ह्यानं काहीतरी बोलावं, सांगावं आणि त्या युद्ध करावं, त्याच्याशी भांडावं, त्या पिलाताला काहीतरी करावं, ही त्यांची अपेक्षा होती. परंतु तसं झालं नाही. म्हणून त्यांना चीड आली, राग आला आणि ते त्याला खिळेत होता. कोण आहेत ते? झावळ्या घेतलेले आहेत. हालेलुया. जावळा घेणाऱ्यांना सावध राहा बरं का. कधी शैतान तुम्हाला ख्रिस्ताच्या विरोधात उभं करत तुम्हाला सावधान सुद्धा. झावळ्या घेतलेले म्हणतात याला वधस्तंभावरती खिळा, याला जगू देऊ नका, याला मारा. कारण हे ख्रिस्तावर विश्वास ठेवत होते, परंतु आत्मिक विश्वास नव्हता त्यांचा जगिक विश्वास होता की हा जगाचं राज्य स्थापन करेल. परंतु येशू म्हणतो मी या जगाचं नाही. हालेलुया. मंडळाचं असंच झालं. ते नको असलेला विश्वास ठेवतात आणि तिथं देव कधीच काम करत. गृहीत धरतात. देवाला असं वाटतं, देवाला तसं वाटतं, देव असं करेल, देव तसं करेल, माझ्या इच्छेने, माझ्या म्हणण्याप्रमाणे आम्ही असं केलं तर देव खुश होईल. नाही होत देव खुश. तो काय आमचा नोकर नाही. आम्ही काय पण विचार करावा आणि सादर करावा आणि त्यांना लगेच त्याचं काम करावं. या यहुदी लोकांची चूक काय झाली की त्यांनी आत्मिक नजरेने ख्रिस्ताला बघितलं नाही, ओळखलं नाही, पाहिलं नाही, त्यांना समजलं नाही. ते जगिक माइंड मनाने ते विचार करतात. म्हणून त्यांची निराशा झाली.
रूढी आणि परंपरा या आत्मिक गोष्टीच्या विरोधातल्या गोष्टी आहेत, ज्याच्याकडे ख्रिस्त डुंकून सुद्धा बघत नाही. लक्षात घ्या. आज जर तुम्ही होसाना केलेला आहे, उद्या काहीतरी निराशेचे दिवस शिकलेले तुम्ही म्हणतो, प्रभू आम्ही काल गर्जना केली होती, आज तो असा कसा रे देवा. बोलायला तुम्ही कमी पडणार नाही. तिथं तसंच झालेलं आहे. पेत्र म्हणला, प्रभू तुरुंगात याची वेळ आली, मारायची वेळ आली, मी तुला सोडणार नाही. आणि खरंच वेळ आली त्यावेळेस काय म्हणतो माहिती, काय म्हणला होता तो पेत्राच्या वेळेस घुसलेला आत्मा होता की नाही, तो काय म्हणला, मी तुला ओळखत नाही. हालेलुया, हालेलुया. उद्या तुम्ही तेच म्हणाल, ख्रिस्ता मी तुला ओळखत नाही, गजर केला होता, विसरला होता. ते लय झालं मनुष्याला. दैहिक बुद्धी, दैहिक विश्वास, दैहिक समर्पण आत्मिक गोष्टीसाठी मॅच करत नाही. आणि तोच प्रकार तिथं झाला. त्यांना समजलं की येशू काय राज्य स्थापित करत नाही, आता काय खरं नाही, याला मारायलाच पाहिजे. ख्रिस्ताचं राज्य स्वर्गाचं राज्य. हालेलुया. आणि मग आत गेला, गोष्ट झालं, सगळं झालं. आता मला तुम्हाला महत्वाच्या शेवटच्या टप्प्यात आणायचं. तुम्ही आता 2-3 दिवसांनी वधस्तंभाजवळ जा. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सांगू द्या की हा जो येशू गाढवावर बसून आलेला, हा येशू आता परत आमच्यासाठी गाढवावर बसून येणार नाही. आता तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. तो राजाचा राजा आणि प्रभूचा प्रभू, मी त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याच्याविषयी बायबल सांगतं. आता तो कोणता राजा आहे, प्रकटीकरणाचं पुस्तक, प्रकटीकरणामध्ये जाऊया आपण. 22वा अध्याय आणि 12 वचन वाचा बरं. प्रकटीकरण. पहा मी लवकर येतो, पहा मी लवकर येतो, आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. हालेलुया. मंडळी जागे आहे काय? होय. आता तो ख्रिस्त काय म्हणतो, आता मी परत येतो लवकर. आता परत येतो ते कशासाठी, गाढवावर बसण्यासाठी किंवा यरूशलेम मध्ये प्रवेश करण्यासाठी नाही, परत वधस्थानावर जाण्यासाठी नाही. तर तो म्हणतो ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ, प्रतिफळ, मोबदला किंवा ते बक्षीस जे काही तुम्ही केलेलं आहे, त्याची ती रक्कम आहे किंवा त्याचा जो हिशोब आहे, तो देण्यासाठी मी येतो. त्याच्याबरोबर सगळ्या गोष्टीचा हिशोब आहे. तुम्ही किती जावळे हलवले, किती गोष्टी दिल्या, किती सुवार्ता सांगितली, किती आत्मे जिंकले, तो म्हणतो त्या सगळ्या कृत्यांचा हिशोब माझ्याकडे आहे, ते देण्यासाठी मी आता येतो. मग या येणाऱ्या राजासाठी तुमची काय तयारी झालेली आहे का? आता येऊन गेलेल्या राजासाठी जर खजुरीच्या डाळ्या आणलेल्या आहेत, तर येणाऱ्या त्या न्यायाधीशासाठी तुमच्याकडे काय आहे? काय घेऊन त्याच्या समोर तुम्ही जाणार? कसं तुम्ही त्याला भेटणार?